नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी मामी ईश्वरीवर आरोप लावत असते. आता सोन्याच्या पादुका या राकेशने लपवलेल्या असतात. तेव्हा आता सगळेजण पादुका कुठे गेल्या, पादुका कुठे गेल्या अशा शोधत असतात. तेव्हा मामी आता ईश्वरीवर आळ घालते आणि म्हणते, सोन्याच्या पादुका कुठे आहे सांग मला. तेव्हा आता राकेश मुद्दाम म्हणतो, अहो मामी तुम्ही यांना ईश्वरीजींना का विचारता, त्यांना काय माहिती. तेव्हा आता मामी म्हणते, हो तिनेच लपवलेल्या असतील, तिने चोरल्या असतील, कारण तिच्या वडिलांना 8 लाख रुपये लागत आहेत ना दवाखान्याचा खर्च, म्हणून तिने चोरल्या असतील. तर आता हे सगळं अर्णव ऐकत असतो मंडळी. तर आता अर्णवला इतका राग येतो, इतका राग येतो की आता अर्णव म्हणजे मोठ्याने ओरडतो, मामी काय बोलताय तुम्ही, समजतं तरी का आहे का तुम्हाला, आणि तुम्ही कोणाशी बोलताय हे तरी समजतं आहे का तुम्हाला. तेव्हा आता मामीचे डोळे चांगलेच मोठे होतात. तर आता राकेशलाही खूप राग येतो, कारण अर्णव येतो आणि हो मामी, माझी बायको हे असं कधीच करणार नाही, पूर्ण खात्री आहे मला माझ्या बायकोवर. आता हे ऐकून मामीचे तर चांगले होशच उडतात. तेव्हा आता आजी मोठ्या मोठ्याने म्हणते, मग पादुका गेल्या तरी कुठे, अर्णव कुठे गेल्या पादुका. तेव्हा आता अर्णव म्हणतो, हे बघ आजी, ज्या पादुका ज्याने कोणी चोरल्या आहे ना तो चोर, आणि त्या पादुका तुझ्या समोर असतील, थांब जरा मला थोडा वेळ दे. तेव्हा आता आजी खूप रडते. तेव्हा आता ईश्वरी आजीला शब्द देते आणि म्हणते, आजी गुरुजी घरी यायच्या आत या पादुका तुमच्या समोर असतील, तुम्ही काळजी करू नका, तुमच्याजवळ मी त्या पादुका ठेवेल आणि तुम्हाला चोरसुद्धा तुमच्या समोर आणेल. तर आता आजीला समजूत देऊन आता आजी शांत होते. तर मंडळी आता अर्णव आणि ईश्वरी दोघं मिळून आता चोराला समोर आणणार का, मामीला आणि राकेशला तोंडावर पाडणार का, आणि राकेशच खरा चोर आहे हे समोर येईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्याजवळ येत राहील. आणि मनापासून धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.